पूर्वीचा उस्मानाबाद आणि आत्ताचा धाराशिव लोकसभा मतदारसंघ हा राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाचा राहिलाय। इथल्या दोन घराण्याचा पिढीजात राजकीय संघर्ष हा अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे। ते घराणं म्हणजे पाटील आणि निंबाळकर। या घराण्याचा नेमका इतिहास काय, या दोन्ही घराण्यातलं नेमकं नातं काय, त्यांचं राजकीय वैर काय, याच विषयी आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रतीक्षा ननावरे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। पुढे जाण्यापूर्वी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो करा। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। फलटणमधील निंबळक गावचे राजे निंबाळकर घराण्यातील दोन सख्खे भाऊ म्हणजेच बाजीराव आणि संताजी यांनी सततच्या दुष्काळाला कंटाळून धाराशिवमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला। त्यापैकी बाजीराव हे धाराशिवमधील तेरच्या संस्थानिक पाटलांकडे दत्तक गेले। तिथून पुढे हे घराणं राजे निंबाळकर ऐवजी पाटील म्हणून ओळखलं जाऊ लागलं। तर संताजी धाराशिवच्या गोवर्धनवाडी येथे स्थायिक झाले। ते राजे निंबाळकर याच नावाने ओळखले जाऊ लागले। बाजीराव पाटलांचा मुलगा म्हणजे डॉक्टर पद्मसिंह पाटील आणि संताजी निंबाळकर यांचा मुलगा म्हणजे पवनराजे निंबाळकर। हे दोघं सख्ख्या भावांची मुलं असल्यामुळे साहजिकच हे सख्खे चुलत भाऊ झाले। डॉक्टर पद्मसिंह पाटील यांची राजकीय वाटचाल पाहिली तर ते शरद पवारांच्या विश्वासातले नेते मानले जातात। राजकारणात ते पवारांचं बोट धरून आले अशीही त्यावेळी चर्चा व्हायची। आधी जिल्हा परिषद सदस्य, मग सभापती, आमदार, मंत्रीपद, त्यानंतर खासदार अशी अनेक पदं त्यांनी भूषवली आहेत। पाटील नेहमीच आक्रमक नेते म्हणून धाराशिवमध्ये ओळखले जाऊ लागले। पद्मसिंह पाटील आणि त्यांचा पांढरा घोडा याचीही जोरदार चर्चा व्हायची, कारण पाटील हे शहरभर त्यावरूनच फिरायचे। पवनराजे पद्मसिंह पाटलांकडे काम करत होते। याविषयी सांगताना ज्येष्ठ पत्रकार आशिष जाधव यांनी सांगितल्याप्रमाणे आघाडी सरकारच्या काळात पद्मसिंहांकडे जलसंपदा मंत्रालयाची जबाबदारी होती। जबाबदारी वाढल्यामुळे ते मुंबईत थांबले। त्यामुळे धाराशिवमधल्या कामकाजाची जबाबदारी त्यांनी पवनराजे यांच्याकडे सोपवली। एवढंच नाही तर कोणत्याही कार्यक्रमाला पवनराजे हे पद्मसिंह पाटलांचे प्रतिनिधी म्हणून जाऊ लागले आणि म्हणूनच धाराशिवमध्ये पवनराजेंचं वजन वाढू लागलं। त्यांचा त्या ठिकाणी दांडगा जनसंपर्क वाढू लागला। परिणामी त्यांना मानणारा एक गट त्या ठिकाणी तयार झाला। त्यानंतरच्या काळात त्यांचे अनेक घोटाळे समोर येऊ लागले। राजकीय जाणकार सांगतात त्याप्रमाणे तेरणा साखर कारखाना आणि DCC बँक आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपानंतर पद्मसिंह पाटील आणि पवनराजे निंबाळकर यांच्यातील वितुष्ट टोकाला पोहोचलं होतं। दोघे भाऊ त्यावेळी वेगवेगळे झाले। पद्मसिंह पाटील आणि पवनराजे यांच्यातील वाद हा वाढतच चालला होता। 2004 सालच्या धाराशिव विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीत दोघे एकमेकांच्या समोर उभा होते। पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस तर पवनराजे निंबाळकर हे अपक्ष उभा राहिले होते। राज्याचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं होतं, कारण तोपर्यंत पद्मसिंह पाटील हे राज्याचे महत्त्वाचे नेते बनले होते। त्यात पद्मसिंह पाटील शरद पवारांचे निकटवर्तीय। तब्बल 6 वेळा म्हणजेच 1978 पासून ते 1999 पर्यंत सलग निवडून आलेल्या पद्मसिंहांना 2004च्या विधानसभा निवडणुकीत पवनराजेंनी उमेदवारी दाखल करत आव्हान निर्माण केलं होतं। यातून पद्मसिंह पाटलांचाच विजय झाला। पाटलांचा विजय हा पवनराजे यांच्यासाठी मोठा धक्का होता। जिल्ह्यात एक हाती वर्चस्व असताना सुद्धा अवघ्या काहीच मतांनी त्यांचा निसटता पराभव झाला होता। त्यानंतर पवनराजे निंबाळकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। त्यांनी त्यांचे राजकारण काँग्रेसमधूनच सुरू ठेवल्यामुळे पाटलांना टक्कर देण्यासाठी कोणीतरी आलंय असंही बोललं जायचं। मात्र अचानक एक बातमी समोर आली आणि धाराशिव जिल्ह्याला त्या बातमीने हादरवून टाकलं। 3 जून 2006 रोजी नवी मुंबईतील कळंबोली येथे गोळ्या झाडून पवनराजे निंबाळकर यांची हत्या करण्यात आली होती। पवनराजे मोटारीतून जात असताना 2 अज्ञात व्यक्तींनी त्यांचा पाठलाग करून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या। यात पवनराजे आणि त्यांचे वाहन चालक समत काझी या दोघांचाही मृत्यू झाला। कळंबोली पोलिसांकडे याचा तपास होता, परंतु निंबाळकर कुटुंबियांनी आक्षेप घेत CBI कडे तपासाची मागणी केली। CBIला 2008 साली काही लीड मिळाली। त्यांनी डोंबिवलीतील व्यापारी पारसमल जैन याला अटक केली। पारसमल जैननं पद्मसिंह पाटलांनी पवनराजे निंबाळकर यांची सुपारी दिल्याचं CBIला सांगितलं। यात CBIने पद्मसिंह पाटील यांना 2009 मध्ये अटक केली। पवनराजे निंबाळकर यांच्यामुळे पद्मसिंह पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीला धोका असल्यानं ही हत्या झाल्याचं CBIनं आरोपपत्रात म्हटलं होतं। पद्मसिंह पाटील सध्या जामिनावर बाहेर आहेत। सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे।
पवनराजे यांच्या पश्चात त्यांचा राजकीय वारसा त्यांचा मोठा मुलगा ओमराजे निंबाळकर यांनी पुढे सुरू ठेवला आहे। वडिलांच्या हत्येनंतर तेरणा सहकारी साखर कारखाना, जिल्हा परिषद यांसारख्या निवडणुकीत ओमराजेंनी मुसंडी मारली। पुढे काँग्रेसमधून शिवसेनेत जात 2009 सालच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पद्मसिंह पाटील यांचे सुपुत्र राणा जगजितसिंह पाटील यांचा पराभव केला। 2014 साली राणा जगजितसिंह पाटील इथून विजयी होत त्यांनी आपल्या पराभवाचा वचपा काढला। मात्र 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीत ओमराजे निंबाळकरांनी राणा जगजितसिंह पाटलांचा दारुण पराभव केला। या निवडणुकीत ओमराजे निंबाळकर यांना 5,96,640 मतं मिळाली होती, तर राणा जगजितसिंह पाटलांना 4,69,074 मतं मिळाली होती। या लोकसभा निवडणुकीनंतर राणा जगजितसिंह पाटील यांनी भाजपत प्रवेश केला आणि भाजपच्या चिन्हावर तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला। शिंदे फडणवीस सरकारमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांची मंत्रिपदी वर्णी लागू शकते अशी चर्चा होत असते, तर ओमराजे निंबाळकर हे उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ आहेत। इतक्या वर्षात राज्यातील राजकारण बदललंय। ओमराजे काँग्रेसमधून शिवसेनेत गेले, तर राणा जगजितसिंह पाटील राष्ट्रवादीतून भाजपात। तरी देखील या दोन घराण्यातील वाद काही कमी होताना दिसत नाही। कोणत्या ना कोणत्या कारणामुळे हे दोनही नेते एकमेकांच्या आमने सामने येत असतात आणि अधूनमधून असे वाद पाहायला मिळत आहेत। त्यात आता पुढच्या पिढीतील मल्हार पाटलांनी देखील उडी घेतली आहे, त्यामुळे हा वाद कुठे जाऊन थांबतो हे सांगता येत नाही। आता होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने विद्यमान खासदार असलेले ओमराजे निंबाळकर यांना, तर त्यांच्या विरोधात महायुतीमधून अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना उमेदवारी दिली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा पाटील विरुद्ध निंबाळकर असा सामना रंगणार आहे। आता या दोन्ही घराण्यातील कोणाच्या गळ्यात विजयाची माळ पडेल हे निकाला दिवशी स्पष्ट होईल। मात्र पाटील निंबाळकर सामना हा नक्कीच अटीतटीचा असणार आहे, त्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष या मतदारसंघावर असणार आहे, यात शंका नाही। याबाबत तुमचं मत खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपल न्यूज चॅनलला यूट्यूब व फेसबुकवर सबस्क्राईब व फॉलो जरूर करा। धन्यवाद।